नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 याकरता महत्त्वपूर्ण असणारे मानसशास्त्र या विषयावरील अति महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमधील प्रश्न असे असणार आहेत जे की यापूर्वी TETच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले असे मानसशास्त्राचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। काही प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते, उर्वरित प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत। ओके, कालच्या व्हिडिओमधील जे काय ते भाग 1 मध्ये आपण काय बघितले होते, आता उर्वरित जे काही प्रश्न आहेत ते आपल्या या व्हिडिओमध्ये असणार आहेत। बघा, TETची परीक्षा ही 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि हे या ठिकाणी वारंवार रिपीट होणारे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न बघितले होते विद्यार्थी मित्र, ते तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघू शकता। बघा, आता मग या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये आपला पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16, शिक्षणातील डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय आहे? बघा, शिक्षणातील डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय आहे असा प्रश्न आहे। निकाल देणे, दोष व अडचणी शोधणे, शिक्षण थांबवणे की गुण वाढवणे। तर डायग्नोस्टिक टेस्ट जी आहे शिक्षणातील, याचा उद्देश काय आहे विद्यार्थी मित्र? तर बघा, शिक्षणामध्ये जी डायग्नोस्टिक टेस्ट असते तिचा उद्देश आहे विद्यार्थी मित्र दोष व अडचणी शोधणे। ओके, बघा, डायग्नोस्टिक टेस्ट जी आहे याचा अर्थ काय होतो, तर दोष आणि अडचणी शोधणे। बघा, जे शिक्षणातील दोष आहेत, शिक्षणातील दोष, गुणदोष ज्याला आपण म्हणूया, ज्या काही अडचणी येतात विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या सर्व काय त्या ठिकाणी शोधण्याचं काम हे या ठिकाणी डायग्नोस्टिक टेस्टच्या माध्यमातून केल्या जात असते विद्यार्थी मित्र। ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? बघा, यानंतर विद्यार्थी मित्र आपण पुढील प्रश्न बघूया। बघा, डायग्नोस्टिक टेस्ट ही काय शिकण्यात येणाऱ्या अडचणी ओळखण्याची एक पद्धती आहे। ओके, डायग्नोस्टिक टेस्ट जी आहे ही शिक्षणात येणाऱ्या अडचणी ओळखण्याची एक पद्धत आहे विद्यार्थी मित्र। ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, पनिशमेंट। ओके, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? पनिशमेंट। बघा, पनिशमेंटचा परिणाम काय आहे? ओके, पनिशमेंटचा परिणाम साधारणतः काय असतो? या ठिकाणी थॉर्नडाईक यांनी काय सांगितलेलं आहे, तर थॉर्नडाईकची जी उपपत्ती होती, थॉर्नडाईक यांनी अध्ययन विषयक हे सर्व नियम आहेत। काय आहेत थॉर्नडाईकचे? हे अध्ययन विषयक नियम आहेत हे सर्व। ओके, हे थॉर्नडाईकचे काय आहेत विद्यार्थी मित्र? अध्ययन विषयक नियम आहेत। आता हे नियम कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला थोडं सांगतो। याच्यामध्ये पहिला नियम आहे तोच आहे म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस। ओके, काय रेडीनेस म्हणजे काय या ठिकाणी? लॉ ऑफ रेडीनेस, यालाच काय म्हणतात? सज्जतेचा किंवा तयारीचा नियम। सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस, सज्जतेचा किंवा तयारीचा नियम। दुसरा आहे तो म्हणजे पुनरावृत्तीचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज। ओके, पुनरावृत्तीचा नियम। पुनरावृत्तीचा नियम आहे आणि त्यानंतर तिसरा जो नियम येतो तो म्हणजे परिणामाचा नियम। परिणामाचा नियम असे या ठिकाणी थॉर्नडाईकचे जे आहे ते या ठिकाणी अध्ययन विषयक 3 नियम आहे। त्याच्यापैकी पहिला जो होता लॉ ऑफ रेडीनेस। ओके, लॉ ऑफ असं आहे या ठिकाणी, लॉ ऑफ रेडीनेस हा या ठिकाणी पहिला आहे। त्यानंतर लॉ ऑफ एक्सरसाइज आणि लॉ ऑफ इफेक्ट असे 3 परिणाम या ठिकाणी आहेत। हे सर्व काय आहेत? थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम आहेत। पर्याय क्रमांक बी, थॉर्नडाईक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, थॉर्नडाईक यांनी रेडीनेसचा नियम हा सांगितलेला होता। ओके, थॉर्नडाईक यांनी रेडीनेसचा नियम सांगितला होता। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, कन्स्ट्रक्टिव्ह। ओके, कॉन्स्ट्रक्टिव्ह या पद्धतीचे प्रमुख शास्त्रज्ञ कोण आहेत? बघा, स्किनर, कोहलर, पियाजे की थॉर्नडाईक। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या पद्धतीचे जे शास्त्रज्ञ आहेत काय, तर ते आहेत पियाजे। ओके, जीन पियाजे हे याचे शास्त्रज्ञ आहेत। काय म्हणतात पियाजे यांनी? म्हणजे काय, तर शिकणारा काय स्वतः ज्ञान रचतो। जो शिकणारा असतो काय असतो, तर या ठिकाणी शिकणारा स्वतः ज्ञान रचतो असा याचा अर्थ आहे। ओके, शिकणारा काय करतो? स्वतः ज्ञान रचतो, स्वतः ज्ञान अर्जित करतो, असं जीन पियाजे या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे।
यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, 0 ते 2 वर्षाच्या मुलात कोणता विकास जास्त वेगाने होतो? 0 ते 2 वर्षाच्या मुलामध्ये कोणता विकास जो आहे हा जास्त वेगाने होतो असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सामाजिक, शारीरिक व संज्ञानात्मक, भावनिक की नैतिक? तर 0 ते 2 वर्षाच्या मुलामध्ये जो आहे विद्यार्थी मित्र, शारीरिक व संज्ञानात्मक हा जो विकास आहे हा खूप जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा 0 ते 2 वयोगट या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय होते, का होत असतो, कारण की या वयामध्ये मेंदूची वाढ जी आहे ही सर्वाधिक होते. ओके, 0 ते 2 वयोगट जे आहे, ओके 0 ते 2 वर्ष वयोगट जो आहे, तर या वयोगटात ही जी वाढ आहे ही खूप जास्त प्रमाणामध्ये होते. ओके, बघा आता या ठिकाणी या काय आहेत, या अवस्था आहेत. या अवस्था देखील आपण थोडंसं समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्र, 0 ते 2 वर्षात जी अवस्था असते या अवस्थेला काय म्हणतात, बाल्यावस्था म्हणतात. काय म्हणतात, शैशवावस्था किंवा बाल्यावस्था, शैशवावस्था किंवा बाल्यावस्था असं म्हटल्या जाते. आता ही जी अवस्था आहे ही काय आहे, तर ही अवस्था विद्यार्थी मित्र जलद विकसित होणारी अवस्था मानली जाते. ही काय, बघा काय म्हटलं आपल्याला प्रश्न तो आहे, तर ही अवस्था जी आहे ही काय म्हटल्या जाते, तिला जलद विकास होणारी अवस्था, जलद विकसित होणारी अवस्था आहे. ही कोणती अवस्था आहे, तर जलद विकसित होणारी अवस्था आहे. ओके, कोणती, यामध्ये बघा हा जो विकास आहे जास्त होतो. यामध्ये बुद्धीचा जो विकास आहे, ओके बुद्धीचा विकास हा सर्वाधिक होतो. बुद्धीचा विकास यामध्ये काय होतो, हा सर्वात जास्त होत असतो. ओके, सर्वात जास्त या ठिकाणी बुद्धीचा विकास होतो. आता जन्मोत्तर ही काय पहिली अवस्था आहे आणि या अवस्थेत बालके ही पूर्णपणे जी आहे आईवरती अवलंबून असतात. बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण हे आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या अवस्था या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी या बालकामध्ये जे आहे त्या बालकाच्या हालचाली खूप वाढत असतात. यामध्ये यांच्या शरीराचा काय संघटित वापर करता येतो. ओके, बघा शारीरिक काय याच्यामध्ये, शारीरिक याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे काय, तर शरीराचा संघटित वापर करायला शिकतात. ते शरीराचा संघटित वापर या अवस्थेमध्ये करायला लागतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे संज्ञानात्मक, म्हणजे काय, तर शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा हा वेग या ठिकाणी अफाट असतो. ओके, काय असतो, शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा वेग या बालकांमध्ये काय असतो, हा खूप अफाट असतो. आणि ही मुलं जे असतात ही 2 ते 2.5 वर्षांची होईपर्यंत, 2 वर्षाची होईपर्यंत ही आत्मकेंद्रीय असतात. ही काय असतात, खूप आत्मकेंद्री असतात. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्रो, एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल, ओके ही जी नोट्स आहे ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF हे नाव पाठवायचं आहे. ओके, सोबतच काय आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ओके, बघा का आहे, कारण की या वयात मेंदूची वाढ जी आहे ही सर्वाधिक होत असते. ओके, बघा यानंतर खेळ आधारित शिक्षण कोणत्या तत्वावर आधारित आहे? खेळ आधारित शिक्षण कोणत्या तत्वावर आधारित? सशस्त्र प्रतिक्रिया, आनंदातून शिकणे, शिक्षा आधारित शिक्षण की पाठांतर? तर बघा विद्यार्थी मित्रो, जे खेळ आधारित शिक्षण आहे हे कशावर अवलंबून आहे, कोणत्या तत्वावर आहे, तर हे आनंदातून शिकणे या तत्वावर अवलंबून आहे. ओके, खेळ आधारित शिक्षण हे आनंदातून शिकणे या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यातून काय होतं, तर आनंदातून या ठिकाणी खेळ आधारित शिक्षण हे होत असतं विद्यार्थी मित्र. ओके, खेळ आधारित शिक्षण कायतून होत असतं, हे आनंदातून होत असतं. क्लिअर आहे सर्वांना? चला, खेळ आधारित शिक्षण आनंदातून शिकणे. ओके, बघा असा याचा या ठिकाणी अर्थ होतो. बघा आता आनंदातून विद्यार्थी काय शिकतात, यामध्ये काय, तर यातून मुलांचे नैसर्गिक शिकणे वाढते. काय वाढतं, मुलांचं जे नैसर्गिक शिकणं आहे, ओके नैसर्गिक शिकणे जे आहे मुलांचं हे या ठिकाणी यातून वाढत असतं. यालाच काय म्हणतात, खेळ आधारित शिक्षण. ओके, बघा खूप महत्त्वपूर्ण बाब ही आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रश्न जो आहे हा आपण IMP कॅटेगरीमध्ये कन्सिडर करूया. ओके, बघा काय म्हणतो प्रश्न या ठिकाणी, तर नैतिक विकास जो आहे, नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला
आहे. ओके, नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोहलबर्ग, फ्राइड, स्किनर की अल्बर्ट बांदुरा. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला बघा नैतिक विकासाचे टप्पे एका शास्त्रज्ञाने सांगितले आहेत, ते म्हणजे कोण आहेत? कोहलबर्ग. ओके, पर्याय क्रमांक ए कोहलबर्ग या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात असू द्या, पाठच करायचं आहे. नैतिक विकास सिद्धांत म्हटलं, ओके, नैतिक विकास सिद्धांत जर म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला पुढे ऑटोमॅटिक एक आठवलं पाहिजे नाव, ते म्हणजे कोहलबर्ग. ओके, नैतिक विकास म्हटलं की कोहलबर्ग हे लक्षात असू द्या. ओके, क्लिअर आहे सर्वांना? नैतिक विकासाचा सिद्धांत हा कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर कोहलबर्ग या शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे. बघा, लॉरेन्स कोहलबर्ग कोण आहे? यांचं पूर्ण नाव काय? तर लॉरेन्स कोहलबर्ग. ओके, लॉरेन्स कोहलबर्ग. बघा, यांनी नैतिक विकासाचा हा सिद्धांत मांडला. यामध्ये एकूण काय? तर 6 टप्पे सांगितलेले. ओके, वर्णन किती केलेलं आहे? 6 टप्प्यामध्ये वर्णन केलेलं आहे. यामध्ये यांनी हे जे आहेत हे 6 टप्पे जे आहेत हे मुख्य 3 भागात विभागले. ओके, याचे काय केलं? मुख्य 3 भाग केले. या 6 टप्प्यांचे मुख्य 3 भाग केले. मग यामध्ये यांनी काय केलं? तर बघा, एक म्हणजे पूर्व पारंपरिक, दुसरा म्हणजे या ठिकाणी उत्तर पारंपरिक. ओके, काय? उत्तर पारंपरिक. आणि तिसरा तो म्हणजे पारंपरिक. तिसरा कोणता आहे? पारंपरिक. असे यांनी 3 भागामध्ये एकूण किती? तर 6 टप्पे जे आहे या 3 भागामध्ये विभागून टाकले. ओके, बघा, या सिद्धांतानुसार व्यक्ती आणि वय, ओके, काय म्हटलेलं आहे? या सिद्धांतानुसार व्यक्ती व वय यांच्या अनुभवानुसार योग्य अयोग्य याचा विचार जो आहे विकसित होतो. यामध्ये शिक्षा टाळणे व नंतर सार्वत्रिक काय यावरती भर दिला जातो. बघा, आता जो पूर्व प्राथमिक आहे, ओके, यामध्ये काय टप्प्यात व्यक्ती शिक्षा टाळण्यासाठी चांगले वर्तन करते. यामध्ये काय करतो विद्यार्थी? तर बघा, पूर्व प्राथमिक मध्ये काय असतं? तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जे पूर्व प्राथमिक आहे, ओके, पूर्व प्राथमिक यामध्ये काय करतं? चांगले वर्तन. ओके, पूर्व प्राथमिक मध्ये काय आहे? तर चांगले वर्तन हे पूर्व प्राथमिक मध्ये येतं. ओके, त्यानंतर जो आहे पारंपरिक. ओके, बघा, पारंपरिक, पूर्व प्राथमिक नंतर एक होता घटक तो म्हणजे पारंपरिक. यामध्ये काय? तर मुलासारखे किंवा मित्रासारखे वागण्याचा प्रयत्न. ओके, मित्रासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कसे करतो? मित्रासारखे वागण्याचा प्रयत्न यामध्ये होत असतो. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर काय करायचं आहे? आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सोबतच कमेंट करायचे आहे व्हिडिओ कसा वाटला, आणि तिथं PDF नाव टाईप करायचं आहे. तुम्हाला मी PDF सेंड करून देईल. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला बघा, यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र. बघा, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे? ओके, स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? बघा, पियाजे, ब्रुनर, स्किनर की फ्राइड. ओके, बघा, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना आपल्याला विचारलेली आहे. तर ही जी संकल्पना आहे विद्यार्थी मित्र, स्कॅफोल्डिंग, ओके, ही कोणाची आहे? तरी ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाची संबंधित आहे. ओके, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाची संबंधित आहे. बघा, यामध्ये काय स्कॅफोल्डिंग म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? तर बघा, जे होतकरू विद्यार्थी असतात, ओके, जे होतकरू विद्यार्थी असतात, ज्यांना आपण म्हणू की खरंच शिक्षणाची खूप आवड आहे किंवा त्यांच्यामध्ये काही करण्याची धडपड आहे, तर असे जे विद्यार्थी असतात विद्यार्थी मित्र, तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षकाने केलेली तात्पुरती मदत, ओके, काय म्हणता येईल आपल्याला? शिक्षकाने केलेली तात्पुरती मदत जी आहे, ओके, याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. बघा, शिक्षकाने दिलेली तात्पुरती मदत याला स्कॅफोल्डिंग असं म्हटल्या जातं. ओके, काय तर विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये असा त्याचा मुख्य उद्देश हा असतो. बघा, शिक्षकाने दिलेली तात्पुरती मदत बरोबर स्कॅफोल्डिंग होय.
यानंतर विद्यार्थी मित्रो सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न बघा, मूल्यमापनासंबंधित प्रश्न आलेला आहे. मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश काय? शिक्षा करणे, विद्यार्थी घाबरणे, प्रगती जाणून घेणे की गृहपाठ देणे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कशासाठी असतं रे? बघा, मूल्यांकनाचं जे आहे याचा मुख्य उद्देश काय असतो? हा प्रगती जाणून घेणे. ओके, काय असतो मुख्य उद्देश? काय तर प्रगती जाणून घेणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, मूल्यांकनाचा मुख्य उद्देश काय तर विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक प्रगती आहे, ओके, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशा पद्धतीची आहे हे जाणून घेण्यासाठी मूल्यांकन हे केल्या जात असतं. बघा, मूल्यांकन शिक्षणाची प्रगती मोजणे हे याचं उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न बघा, मुलांमध्ये असुरक्षितता व न्यूनगंड कोणत्या काळामुळे निर्माण होतो? बघा, मुलांमध्ये असुरक्षितता आणि न्यूनगंड हा कोणामुळे निर्माण होतो? प्रशंसा, सकारात्मक बळकटी, तुलना व टीका की प्रोत्साहन? तर विद्यार्थी मित्रो मुलांमध्ये असुरक्षितता आणि न्यूनगंड जो आहे हा कशामुळे निर्माण होत असतो बरं? तर हा तुलना व टीका. बघा, मुलाची ज्यावेळेस कोणासोबत तुलना व्हायला लागते, कोणावेळेस टीका व्हायला लागते, अशा वेळी त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना, ओके, काय म्हटलेलं आहे, अशा वेळी त्याच्यात न्यूनगंडाची भावना ही आहे निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्याला असुरक्षित वाटायला लागते. ओके, बघा, असुरक्षित वाटायला लागते. बघा, आता असुरक्षित कशा पद्धतीने या ठिकाणी म्हणता येईल? बघा, सपोज दोन मित्र असले, ओके, दोन विद्यार्थी आहेत. आता दोन विद्यार्थी एकाच गावात राहतात, त्यांचं घर जे आहे यांचं घर काय असेल? घर जर शेजारी असेल, ओके, बघा घर काय आहे? शेजारी आहे. दोन मित्र आहेत, दोघांचं हे घर आहे शेजारी. ओके, हा जो विद्यार्थी आहे हा अभ्यासात खूप हुशार आहे. ओके, हा अभ्यासात हुशार आहे, हा साधारण हुशार आहे. हा काय? हा साधारण हुशार आहे. मग आता काय होणार? हा जो हुशार आहे आणि हा जो साधारण हुशार आहे, जर या साधारण घरच्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी जर याची तुलना याच्यासोबत करायला लागली तर अशा वेळी काय होणार? तर यामध्ये काय, तर या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची क्षमता ही अधिक असते. ओके, अशा वेळी काय याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. याला असुरक्षितता वाटायला लागते. याला काय वाटायला लागेल? मग असुरक्षितता वाटायला लागेल. आणि जी दोन्ही आहेत हे कोणत्या कारणामुळे होत आहे? तर हे दोन्ही घटक होत आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रो. तर तुलना आणि टीका यामुळे हे होत असतं. ओके, तुलना व टीका केल्याने या ठिकाणी हे होत असतं. ओके, टीका केल्याने न्यूनगंडाची भावना निर्माण होते, तुलना केल्याने असुरक्षितता या ठिकाणी वाटायला लागते. ओके, क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? चला, असुरक्षितता आणि टीका या ठिकाणी क्लिअर आहे झालं सर्वांना? बघा, असुरक्षितता कधी वाटते विद्यार्थी मित्रो? तुलना ज्यावेळेस करता लागतात त्यावेळेस असुरक्षितता वाटते. ओके, आणि ज्यावेळेस टीका व्हायला लागते तर टीका झाली की विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड येण्याची क्षमता ही खूप जास्त असते. बघा, सतत तुलना केल्याने काय होतं? आत्मविश्वास देखील कमी होत असतो. सतत तुलना केल्याने काय? आत्मविश्वास देखील त्या ठिकाणी कमी होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, इनसाइट लर्निंग कोणाशी संबंधित आहे? बघा, इनसाइट लर्निंग कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा, पॅवलॉन, स्किनर, कोहलर, थॉर्नडाईक. तर इनसाइट लर्निंग ही जी संकल्पना आहे ही कोणाशी संबंधित आहे बरं? तर ही आहे कोहलर. ओके, पर्याय क्रमांक सी, कोहलर या मानसशास्त्राशी संबंधित ही आहे. ओके, इनसाइट लर्निंग. बघा, अचानक काय असतात? इनसाइट लर्निंग म्हणजे काय? या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी मर्म जाणून घेऊन समस्या सोडवणे याला इनसाइट लर्निंग असं म्हणतात. आता इनसाइट लर्निंग ही आपल्याला खूप महत्त्वाची संकल्पना आहे आणि आपल्याला समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे. ओके, कोहलर या मानसशास्त्रज्ञाची आहे इनसाइट लर्निंग. यालाच एक थेअरी देखील म्हणतात. ओके, कोणती आहे? तर ती समाकारवादी, ज्यामध्ये काय समस्या विमोचन. ओके, इनसाइट लर्निंग मध्ये काय असतं विद्यार्थी मित्रो? तर समस्या विमोचन जे आहे, ज्या समस्या आहेत त्या या समस्येसंदर्भात स्वतः, ओके, इनसाइट म्हणजे काय? आत्म, या ठिकाणी काय म्हणतो आपण त्या ठिकाणी आत्मनिरीक्षण करून त्या ठिकाणी हे सोडवल्या जातं. बघा, व्यक्ती तिच्या भोवतालचे वातावरण याच्यातील अंतर या क्रिया ज्या आहेत या मर्मदृष्टीतून सोडवतात आणि त्यातून ही सर्व संकल्पना स्पष्ट होत असते. बघा, या ठिकाणी कोहलर जो शास्त्रज्ञ होता, कोहलरने या ठिकाणी हा काय? हा जर्मनीचा होता. ओके, हा कोणत्या देशाचा होता? हा जर्मनी या देशाचा होता. जर्मन मानसशास्त्रज्ञ. याने एका चिंपांजी माकडावरती प्रयोग केला होता. ओके, याने एका चिंपांजीवरती हा प्रयोग केला होता ज्याचं नाव होतं
सुलतान, ओके, कोणत्या सुलतान नावाच्या माकडावरती याने प्रयोग केला होता. याने अनेक प्रयोग या ठिकाणी केला होता. बघा या ठिकाणी काय तर याच्या प्रयोगाला एक नाव आहे विद्यार्थी मित्र, ते म्हणजे काय समष्टीवादी उपपत्ती. कोणता आहे? समष्टीवादी मर्मदृष्टी. ओके, बघा कुठलेही नाव आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते किंवा समाकारवादी. ओके, समष्टीवादी मर्मदृष्टी किंवा समाकारवादी उपपत्ती असं म्हटलं तर लक्षात द्या कोहलर. ओके, पर्याय क्रमांक सी कोहलर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला PDF हवी असेल, PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मला कमेंटमध्ये या ठिकाणी PDF म्हणून सेंड करायचं आहे, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. ॲप्टिट्यूड. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय? बघा तात्पुरती क्षमता, भविष्यातील क्षमता, सध्याची कौशल्य की फक्त शारीरिक क्षमता. आता ॲप्टिट्यूड कशाला म्हणतात विद्यार्थी मित्र? ॲप्टिट्यूड म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ॲप्टिट्यूड ही काय तर भविष्यातील क्षमता आहे. ॲप्टिट्यूड काय ही भविष्यातील क्षमता. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय तर भविष्यातील क्षमता असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा ॲप्टिट्यूड म्हणजे काय भविष्यातील क्षमता असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होत असतो. ओके, बघा म्हणजे काय आता या ठिकाणी भविष्यातील संभाव्य क्षमता असं देखील म्हणता येईल. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय तर भविष्यातील संभाव्य क्षमता. ओके, ॲप्टिट्यूड म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? भविष्यातील संभाव्य क्षमता असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. ओके, बघा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ॲप्टिट्यूडचा अर्थ हा वेगळा होत असतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण खूप महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी बघितले आहेत. ओके, तुम्हाला जर ही स्पष्टीकरणांची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा चाइल्ड सेंटर एज्युकेशन. ओके, बघा विद्यार्थी केंद्रित शिक्षण. चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणजे काय तर या ठिकाणी यालाच विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं म्हणतात. बघा मग आता याचा अर्थ काय म्हणजे शिक्षकावर होणार का पाठांतर होणार का? नाही, आपल्याला माहित आहे चाइल्ड सेंटर्ड हे कशासाठी असणार? विद्यार्थी केंद्रित असणार. ओके, विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करणे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. यालाच चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन असं म्हटलं जातं. ओके, म्हणजेच काय तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण. एकंदरीत काय तर विद्यार्थी केंद्रित शिक्षण असा याचा पुरेपूर अर्थ हा आहे. ओके, बघा काय असतं मग या ठिकाणी शिक्षणाचे सर्व नियोजन हे विद्यार्थी केंद्रित असतं. बघा या ठिकाणी शिक्षक जे अध्यापन कार्य करतात तर ते अध्यापन कार्यातील सर्व नियोजन हे कसं असलं पाहिजे? विद्यार्थी केंद्रित. ओके, या ठिकाणी काय सेंटरला कोण आहे? या ठिकाणी केंद्रस्थानी कोण आहे? तर केंद्रस्थानी आहे विद्यार्थी. ओके, केंद्रस्थानी कोण असणार आहे? विद्यार्थी. यालाच चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन असं म्हटल्या जात असतं. ओके, चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण होय. यानंतर पुढचा प्रश्न बघा भावना नियंत्रित करण्याची क्षमता कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? ओके, बघा आपल्या ज्या भावना नियंत्रित करण्याची क्षमता आहे ही कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा भाषिक, तार्किक, भावनिक की सांगीतिक. आता विद्यार्थी मित्र भावने संबंधित आहे तर ऑब्विसली या ठिकाणी कोणती आहे? भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे डॅनियल गोलमन यांनी. कोणी केलेलं आहे? डॅनियल गोलमन हे जे मानसशास्त्रज्ञ होते यांनी सर्वप्रथम भावनिक बुद्धिमत्ता मांडण्याचं कार्य हे केलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा या ठिकाणी काय याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. ओके, इमोशनल इंटेलिजन्स असं देखील म्हटले जाते. इमोशनल इंटेलिजन्स. ओके, यामध्ये काय तर इतरांच्या भावना जाणणे, आपल्या भावना जाणणे. ओके, यामध्ये काय असतं तर भावना जाणून घेणे, भावना जाणणे व त्या नियंत्रित करणे. ओके, भावना जाणणे आणि त्या नियंत्रित करणे असा याचा अर्थ होतो. ओके, बघा भावनिक बुद्धिमत्ते जी आहे भावनिक बुद्धिमत्ते संबंधी सर्वप्रथम संशोधन
कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले असा प्रश्न परीक्षेत हा रिपीट झालेला आहे। याच्यावरती प्रश्न हा आपल्याला दरवेळेस परीक्षेमध्ये दिसतोच विद्यार्थी मित्र। बघा भावनिक बुद्धिमत्ता कोण आहे तर डॅनियल गोलमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमन, सर्वांनी हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र। बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा, इमोशनल इंटेलिजन्स भावना जाणणे आणि त्या नियंत्रित करणे असा त्याचा अर्थ आहे। पुढचा प्रश्न बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, ओके, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कधी घेतले जाते? शिकवणी संपल्यानंतर, अंतिम परीक्षेत, शिकवणी दरम्यान की फक्त वर्षाअखेरीस? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे कधी घेतल्या जात असतं विद्यार्थी मित्र? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपल्या ज्यावेळेस प्रगती तपासायची असते त्यावेळेस घेतात। म्हणजेच काय तर शिकवणी दरम्यान, पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे शिकण्यादरम्यान त्या ठिकाणी होत असतं। ओके, बघा फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन ही शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याची असणारी जी प्रगती आहे ती तपासणी असा त्याचा अर्थ होत आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। सोबतच या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा मला कमेंटमध्ये, ओके, काय करायचं आहे, कमेंटमध्ये या ठिकाणी पीडीएफ टाईप करायचं आहे, मी तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून देईल। ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन। ओके, पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या घटकावर हवा आहे हे त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। थँक्यू सो मच।